मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव। 425508 हा रावेरचा पिनकोड नंबर आहे आणि माझा मोबाईल नंबर आहे 9850015558। पुनश्च मोबाईल नंबर ऐकून घ्या, 9850015558। रावेर कार्यालयामार्फत स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ यंत्रसिद्धी वाटप कार्य सुरू आहे। आपण 6 बाय रुंद आणि 11 इंच लांब असं पाकिट, त्याच्यावर आपल्याला पत्ता लिहायचा आहे स्वतःचा पत्ता लिहित असताना पिनकोड नंबर, मोबाईल नंबर अवश्य लिहा त्यावर। त्याच्यावर 25 रुपयाची पोस्टाची तिकीट साधी लावा। ते पाकिट दुसऱ्या पाकिटात घाला। त्याच्यावर माझा पत्ता, विश्व ज्योतिषाचार्य बोरकर गुरुजी, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र 425508 हा पिनकोड नंबर, 9850015558 हा माझा मोबाईल नंबर। आणि हे पाकिट स्पीड पोस्टाने माझ्याकडे पाठवा। माझ्याकडे आल्यावर याची वर्गवारी करणारे विभाग दुसरा आहे। आपलं योग्य पाकिट असलं तर त्याच्यामध्ये यंत्रसिद्धी 2, परमभाग्यलक्ष्मी कवच आणि सर्व कार्यसिद्धी यंत्र 2 हे आपल्याला पाठवण्यात येतील। ही विनामूल्य असते, याच्यावर जर दक्षिणा किंवा किंमत नाही, परंतु काही जणांचं मनोगत असते काही देण्याचं, त्यांनी ते देऊ शकतात, फोन पे करू शकतात। फोन नंबर 9850015558। हे सर्व माझ्या कार्यालयात येणारी दक्षिणा इतरत्र जे काही ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आम्ही हे स्वतः वापरत नाही, धर्मकार्यासाठी वापरतो। जो कागद आहे, फोल्डर आहे, त्याच्यावर पण आम्ही स्वतःचा खर्च करतो। यंत्रसिद्धी श्रद्धा असेल तरच मागवावी। काच फ्रेम करावे लागेल। सर्वांना दिसेल अशी लावायची आहे, दिशेला महत्त्व नाही। आपल्याला सिद्धता करणं, प्राणप्रतिष्ठा करणं, इतरत्र कार्य करण्याची गरज नाही, कारण ते आम्ही अभिमंत्रित करून आपणास देत असतो। सर्वांना दिसेल, दिशेला महत्त्व नाही। एक इकडे दुसरीकडे सोयीच्यानुसार लावायला पाहिजे, पण सर्वांना दिसेल अशी लावायची आहे। ज्वेलरचं शोरूम असो, केश कर्तनालय असो, ब्युटी पार्लर असो, कपड्याचं दुकान असो, किराणा दुकान असो, दवाखाना असो, क्लासेस असो, हॉस्पिटल असो, लक्झरीचं बुकिंगचं ऑफिस असो, लॉन्ड्रीचं दुकान असो, इतरत्र कुठलंही कार्य असो, आपलं नोकरी आपण असाल, परवा असं आपल्या वास्तूमध्ये सर्वांना दिसेल पहिल्या हॉलमध्ये लावायची। ही ग्रहाधीन असल्याकारणाने देवघरात लावण्याची हे यंत्र नाही। श्रद्धा असेल तरच लावायची, पण यांना काच फ्रेम करावीच लागेल। अशी लावता येत नाही, लॅमिनेशन चालत नाही। काच फ्रेम केली की म्हणजे याला स्फटिकाचं रूप येते। या यंत्राला कोणाची नजर लागत नाही आणि दुसऱ्याची नजराचा परावर्तितेचा भाग होतो आणि याला स्फटिकाचं रूप प्राप्त होऊन ही जलद गतीने होते। अनेकांचे मला 2-3 जणांचे प्रश्न आले की आम्ही ती यंत्रसिद्धी टाकली आहे, पण ते आम्हाला जाण्यास उशीर होत आहे। तर घेण्यात जाण्यास उशीर करू नका। यंत्रसिद्धी ही महत्त्वाची आहे, आपली आहे, आपली श्रद्धा आहे, म्हणून आपण बोलवलेली आहे, म्हणून ती आपली झालेली आहे। दुसऱ्याकडे ती ठेवल्याने ती स्तंभित होतात, निष्काळजी होते। एखाद्या अडगडीत वस्तू आपण टाकून देतो, त्याच्यावर धूळ बसते, काही बसते आणि ती अडगळीत समजली जाते। मग हे अडगळीत असणारी लक्ष्मी, अडगळीत असणारं सर्व कार्यसिद्धी यंत्र कसं चालेल? थोडाफार दोष त्याचा निर्माण होईल, म्हणून तसं करू नका। लवकरात लवकर फोटो फ्रेम करून, काच फ्रेम करून आपण हे लावावी आहे।
कार्य सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया. आजचा विषय तातडीचा घेण्याचं काही महत्त्वाचं कारण नाही आहे, परंतु काल कार्य असल्या कारणाने इतरत्र म्हणून व्हिडिओ जारी करताना आला. नांदेड, चाळीसगाव, नाशिक, मालेगाव या जवळपासचे काल मुक्कामी होते. त्यांचा प्रश्न प्रेमविवाहाचा होता सर्वांचा, म्हणूनच आपण तो विषय आत घेणार आहोत. प्रेमविवाह मुलाकडून होतो, मुलीकडून होतो. प्रेमविवाह करणारे प्रेमविवाह करतात आपल्याला आम्हाला माहीत नसते, परंतु जन्मकुंडलीच्या माध्यमातून याचा शोध घेता येतो. मुलीकडून प्रेमविवाह अगोदर सुरुवात झाली का मुलाकडून अगोदर सुरुवात झाली हे पण होतं. प्रेमविवाहात फसवले जातात का, मुलाकडून फसवणूक होते का मुलीकडून फसवणूक होते हे पण आपल्याला शोध पत्रिकेच्या माध्यमातून घेता येतो. प्रेमविवाह हा टिकणार आहे का नाही, का अपूर्ण राहणार आहे याचा बोध पण आपल्याला पत्रिकेच्या माध्यमातून समजून येतो. प्रेमविवाह योग्य आहे का अयोग्य आहे याची मार्गदर्शन आपल्याला आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून, दोघांच्या जन्मकुंडल्या हव्या, मात्र पुष्कळांच्या जन्मकुंडल्या ह्या नसतात. जन्मांक, जन्माक्षर अशा ज्या लिहिलेल्या असतात किंवा कॅम्प्युटरच्या माध्यमातून जी कुंडली काढलेली असते त्याच्यामध्ये ह्या कुंडल्या नसतात. जाणकार ज्योतिषाच्या माध्यमातून त्या निघू शकतात. बोटावर मोजण्या इतके ज्योतिषी आहे, कारण हे पारंपरिक ज्योतिषीच्या माध्यमातून हा विषय आहे. प्रेमविवाह करणारा कारक ग्रह शुक्र असतो. शुक्र हा किती बलवंत आहे, शुक्र हा किती कुयोगात आहे, शुक्र हा चांडाळ योगात आहे, शुक्र हा राजयोगात आहे. शुक्र हा सम्राज्ञी योगात असला म्हणजे मुलीला चांगलं स्थळ मिळते. शुक्र हा राजयोगात असल्याला त्या मुलाला मुलगी चांगली मिळते. शुक्र हा किती उच्चीचा आहे, शुक्र हा विवाहस्थानावरून भ्रमण करतो आहे का नाही, का विवाहस्थान सोडून इतरत्र जातो आहे. जर असेल तर त्याला विवाहाची गरज नाही, नुसतं शरीर सुख हवं आहे हे त्याच्यातून कळून येते. आपण बघतो वर्तमानपत्रामध्ये विवाहाच्या आडाभाका घेतल्या जातात, विवाहाचं आश्वासन दिले जाते. विवाहाचं पूर्णपणे विश्वासाने बोलून चालून मुलगा म्हणा मुलगी म्हणा एकमेकाला बंधनकारक काही तर देवासमोर मंदिरात जाऊन करतात, परंतु ते सगळं नाटकं असतात आणि मग फसवणूक होते. आणि फसवणूक जर झाली तर मुलीच्या बाबतीत मात्र अत्यंत ही धोक्याची घंटी असते. मुलाला तितका धोका नसतो जितका मुलीला धोका असतो, कारण मुलीची शरीर प्रकृती, मुलींची स्त्रीतत्व याच्यात बाधित होण्याची संभावना जास्त असते. याच्यामध्ये आज ज्या पत्रिका आल्या त्याच्या एकामध्ये एड्स आहे मुलाला. काय कराल? एड्स जर असला, शरीर सुखाची प्रारंभी झाली तर मुलीचं आयुष्य अगदी असल्या नसल्यासारखं मुलाचं तर झालेलंच आहे. म्हणजे किती गंभीर धोका आहे हे बघायला पाहिजे. आणि हे तुम्हाला ज्योतिषशास्त्र मार्गदर्शन करू इच्छिते, पण याच्यासाठी योग्य त्या कुंडल्या हव्या. पुष्कळशा व्यक्ती सामान्यपणे आजच्या आज वरवर बघून द्या असं म्हणतात. आता यावेळेला मला खूप काळजी वाटते, चिंता वाटते. मुलीचा किंवा मुलाचा प्रश्न आयुष्याचा असताना, तुमचा वंशाचा प्रश्न आयुष्याचा असताना तुम्ही वरवर कसं बघता आहात? भाजी बाजारात जाताना वांगे किंवा भाजी तुम्ही निवडून घेतात, बटाटे निवडून घेतात,
आणि शरीराचा, जीवनाचा, आयुष्याचा प्रश्न आहे, आपल्या वंशाचा प्रश्न आहे, नातूपंथूचा प्रश्न आहे. आणि हे वरवरचं का बघता तुम्ही? खोलवर जाऊन बघण्याचं कारण का नाही? विवाहासाठी तुम्ही लाखो रुपयाचा खर्च करतात, बँड वाजव वाजवतात, DJ वाजवतात, पंक्तावळी धरतात, रोषणाई करतात, जेवढं खर्च येईल तेवढं सगळं खर्च करतात, कर्ज काढून खर्च करतात. आणि जे मुद्द्याचं बघायचं आहे तेच बघत नाही. किती खेदाची आणि चिंतेची आणि काळजीची गोष्ट आहे. शुक्र हा ग्रह प्रेम विवाह करणारा ग्रह आहे, गुरु नव्हे. अनेक जण गुरु विवाहाच्या निमित्ताने पाहतात, पण विवाह कसा आहे, त्याला कोण कारक आहे हे बघायला हवं. गुरु जर विवाहस्थानातून भ्रमण करत असला तर विवाहाचे प्रेम प्रकरणं लवकर होतात. शुक्र हा पहिल्या त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणातून असला, तो लाभात भाग्यात गेलेला असला तर विवाह हा लाभाचा आणि भाग्याचा येतो. शुक्र हा कर्तव्यातून केला असला, शुक्र हा कर्तव्यातून विवाहस्थानातून लाभ भाग्यातून केला असता तर जिथे काम करतात, उद्योग करतात, कंपनीमध्ये सर्व्हिस करतात, की गाठीभेटी होतात, त्याप्रमाणे तो प्रेमविवाह होतो. कर्तव्यातून धनातून विवाह असा जर असला तर मुलीची श्रीमंती पाहून, मुलांचा पैसा अडका पाहून, मुलांच्या आईवडिलाची संपत्ती पाहून विवाह केला जातो. आणि मग एकदा रजिस्टर विवाह झाला की मागणी होते, मला गाडीसाठी पैसे पाहिजे, मला नोकरी लागण्याचे पैसे पाहिजे, आपल्याला फ्लॅट घ्यायचा त्याच्यासाठी पैसे पाहिजे, अशी पैशाची मागणी विविध प्रकारे होत जाते. आणि मग मुलींना त्रास देण्याचा प्रयत्न होतो. मुलगी घरी येते, आई वडील कसे पैसे देणार, असतात नसतात, दुसऱ्याही मुलामुलींचे विवाहाचे प्रश्न असतात. आणि मग हा विवाह कोलमडतो. घटस्फोटापावतर येतात. काही जात पंचायतीमार्फत कायद्याने परवानगी आहे, परंतु काही ठराविक अग्रवाल समाज, ब्राह्मण समाज, वैश्य सोनार समाज, जैन समाज यांना मात्र कायद्यामार्फतच घटस्फोट घ्यावा लागतो. आणि घटस्फोट आज अर्ज टाकला आणि संध्याकाळी घटस्फोट मिळाला असं कधी होत नाही. 4-4, 5-5 वर्ष, 8-8, 9-9 वर्षसुद्धा लागतात. आणि मग या दोघांमध्ये वय वाढते. वय वाढलं की वाढत्या वयाच्यामध्ये विवाहाच्या याच्यामध्ये चिंता निर्माण होते. आणि एवढ्या कालांतरामध्ये मग कुंठितप्रमाणे जीवन जगावं लागते. दोघांच्या घराण्यामध्ये चर्चा, समस्या होते समाजामध्ये. पुढे जाऊन मग याचा प्रत्यंतर काय होते तर मुलावाले मुलीची बदनामी करतात, मुलगी चांगली नाही म्हणून आम्ही घटस्फोट घेत आहोत. मुलीवाले मुलाची बदनामी करतात की मुलगा चांगल्या तऱ्हेचा नाही म्हणून. आणि ह्या वार्ता खऱ्या खोट्या काय असतील त्या पसरतात आणि पुढील विवाह करताना अडचणी निर्माण होतात. याच्यासाठी मला सर्वांना सांगायचं आहे, तुमचा प्रेमविवाह असो, ठरवलेला विवाह असो, गल्लीबोळातला विवाह असो, घराच्या शेजारचा विवाह असो, समाजाचा विवाह असो, नातेसंबंधातील विवाह असो, ओळखीतून विवाह असो, दूरवरचा विवाह असो, हे सर्व बघण्यासाठी ज्योतिषशास्त्राचं सहाय्य घेतलंच पाहिजे. आणि योग्य जाणकार ज्योतिषी याला हवा. गुणमिलन कधीही करू नका. गुणमिलन शास्त्र संमत नसते. मी 1000 वेळा सांगितलं तरी लोक गुणमिलनासाठी माझ्याकडेही येतात आणि इतरांकडेही जातात. काही नाही, आम्हाला फक्त गुणमिलन करून द्या. जे शास्त्रसंमत नाही, पुढची शाश्वती देत नाही, पुढची गॅरंटी विवाहाची नाही, कसा विवाह, कसं सुख होईल, संतती होईल की नाही होईल, अपत्य होईल की नाही होईल, एखादा अपूर्ण आहे, ॲक्सिडेंट होईल, अपघात होईल, अपूर्ण आयुष्य आहे, एड्ससारखे विकार आहे, नपुंसकासारखे विकार आहे, सासू सुनाचे संबंध कसे आहे, घरात जेठानी नंदानी आहे का,
तिथे तुम्ही मोलकरीण म्हणून स्त्री जाणार आहे का? तिथे आयुष्य कमी होणार आहे का? मुलाला पत्नी भांडकुटाळ मिळणार आहे काय? तापट स्वभावाची मिळणार आहे काय? मुलाचं एखाद्या ठिकाणी अफेअर आहे का? मुलीचं एखाद्या ठिकाणी अफेअर होतं का? मुलीचा विवाह किंवा मुलाचा विवाह जबरदस्तीने लावून देण्याचा प्रयत्न होतो आहे का? असे अनेक हजारो प्रश्न जीवन आयुष्यात संसारात निर्माण होण्याची शक्यता असते आणि हे बघण्यासाठीच पूर्णपणे कुंडली करून कुंडली मिलन केलं पाहिजे. काही नुसतं कुंडली मिलन करतात, यालाही माझा आक्षेप आहे. कारण कुंडली मिलनाकरता मध्ये फक्त तेवढी विवाहाची कुंडली काढली जाते आणि मिलन केलं जातं. दृष्टिकुंडलीचं मिलन होते, आलेख होतात, आंशिक योग होतात, गोचर योग होतात, दोघा कुंडलीचं मिलन योग होतात. मुलीचं स्थान मुलाच्या कुंडलीत काय आहे, मुलाचं स्थान मुलीच्या कुंडलीत काय आहे, प्रश्न भावाती प्रश्नाची उत्तर येतात. खाजगी स्वतःचं आयुष्याचं वैयक्तिक भाकीत येते आणि मग मिलन होते. परंतु हे त्या एका कुंडलीवर, मुलाची आणि मुलीची. आणि स्वतंत्र कुंडल्या जर काढल्या तर संपूर्ण आयुष्याचा त्याचा डेटा येतो, संपूर्ण आयुष्याची त्याची माहिती येते, संपूर्ण आयुष्याचं त्याचं मार्गदर्शन येते. हे सगळे संकेत संभावना असतात. तरी पण आपल्याला चालीरीती करताना, जीवन आयुष्य घालताना, जीवनाचा आयुष्याचा प्रवास करताना आपल्याला हे मार्गदर्शक निश्चितच ठरतात. आणि याच्या सहाय्यतासाठी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचा अभ्यास फार होता. डिलिव्हरीच्या बाबतीत ती इतकी तीक्ष्ण होती, तिची तीव्र बुद्धी इतकी होती की मोठे मोठे डॉक्टर फेल जातील. डिलिव्हरीच्या विषयीचं ज्ञान तिचं फार अगाध होतं. काही मुहूर्त पाहून सिजर करतात, डॉक्टर घाबरवतात. मोठ्या हॉस्पिटलमध्ये पाहिलं तर सिजरन करूनच डिलिव्हरी जास्त प्रमाणात होतात. सरकारी दवाखान्यात 1-2 केसेसच होतात नॉर्मल डिलिव्हरी. असं का? माझी मोठी सूनबाई राजश्री बोरकर नावाची 1 किलोमीटर चालत घेऊन गेली माझी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर, तिची सासू. आणि डॉक्टरांनी सांगितलं सिजर करा ताबडतोब. डॉक्टर पण येऊन बसले होते. माझ्या बाईने सांगितलं की ती 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर चालत आली आहे. तिने घरी मला चहा मागितला आणि तुम्ही म्हणता हे आडवं झालं आहे, ते झालं, हे कसं काय शक्य? नाही, मला नाही वाटत हे. कारण ती तिच्या माहेरी मोठी होती, आई नेहमी आजारी असायची. तिने 7 ते 8 बाळंतपण आईचे स्वतः केलेले आहे. बहिणींना तिने मोठं वागवलेलं आहे, बाळंतपण केलेलं आहे, लहानाचे मोठे केलेले आहे, भावांना मोठे केलेले आहे. खेड्यात राहणी गृहिणी होती, परंतु अभ्यासी होती. ती राजश्री अलंकार बोरकरला घरी घेऊन आली, माझ्या सुनेला, तिच्या सुनेला. आणि 8 दिवसांनी ती नॉर्मल झाली सरकारी दवाखान्यात. त्यावेळेला मी पण घरी नव्हतो, मुलं पण घरी नव्हती, ती एकटी होती. त्यावेळेला रिक्षा नव्हत्या, टांगा केला, टांग्यामध्ये घेऊन गेली सरकारी दवाखान्यात. सरकारी दवाखान्यात नेल्यावर पहा तिथली परिस्थिती. डिलिव्हरी नॉर्मल झाली, पण तिने इतर पलंगाकडे पाहिले तर सर्वांना काविळीची बाधा झाली होती. मग राजश्रीची डिलिव्हरी असताना राजेश्वरी नावाची जी मुलगी, ती आज आहे, तिला मुलगी पण 2.5-3 वर्षाची आहे. तिचा पण प्रेमविवाह झालेला आहे. मी नोंद केलेली होती पत्रिकेत. सुखाचा विवाह आहे तिचा, आनंदात आहे.
तर ती डिलिव्हरी नॉर्मल झाली आणि तिथे नॉर्मल झाली असताना काविळीचे पेशंट आहे म्हणून तिने ते ताबडतोब घरी तिला घेऊन आली. पहा किती आहे, नाही तर ते ह्या राजेश्वरी नावाच्या तिला झालेल्या मुलीला पण कावीळ झालं असतं आणि ती अस्तव्यस्त झाली होती. कारण मुळात राजेश्वरीची प्रकृती आजही नाजूक आहे आणि ही राजेश्वरी मुलगी झाली ही पण नाजूकच होती. किती हुशारीचं केलं. राजेश्वरीला आता जी मुलगी झाली तिचं मधुरा नाव आहे, ती पण उत्तम आहे. तर अशी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर विवाहाच्या बाबतीत जन्मकुंडलीच्या माध्यमातून तिचं जे प्रसारण होतं आणि मलासुद्धा ती मार्गदर्शन करत होती, ते फार मोलाचं आणि बहुमोलाचं मला ठरत आहे आज. ते आज नाही आहे, परंतु ती मार्गदर्शक म्हणून मला आहे. मी ज्या वेळेला ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करतो, ग्रंथाचं वाचन करतो, स्नान करून तिचा फोटो ठेवतो, अगरबत्ती लावतो, धूपबत्ती लावतो, दिवा लावतो आणि तिच्यासमोरच करतो. हे फार महत्त्वाचं आहे. अभ्यासाच्या दृष्टीने माझा अनुभव आहे. 1972ला आमचा विवाह झाला. त्याच्यानंतर 5-10 वर्षानंतर अभ्यासाला सुरुवात तिची तर होतीच, माझी नव्हती. ती समोर बसत होती आणि अभ्यास माझा घेत होती. तर तेच दृश्य मी साकारतो आणि अभ्यास करतो. खरोखर विज्ञानाला हे खोटं वाटत असेल, परंतु हे सत्य गोष्ट आहे. मला जो अभ्यास मिळतो, मला जे ज्ञान मिळते, आज मिळते, मार्गदर्शन मिळते, आज कोणता व्हिडिओ जाहीर करावा, काय करावा, हे परिस्थितीनुसार ठरतं, पण प्रेरणा मात्र तिचीच मिळते. काही लोक या जगातून निघून जातात, परंतु त्यांचं अस्तित्व, मार्गदर्शन, त्यांची पावलं, त्यांनी आखून दिलेल्या सीमारेषा या फार महत्त्वाच्या ठरतात. तिचं निधन मेडिकलच्या माध्यमातून झालं. दुःखद प्रसंग आहे आणि मी एकाकी झालो. वय 76 आहे, कुणी सहाय्य नाही, पण तिची प्रेरणा मला सहाय्यभूत आहे. पुष्कळसे तथाकथित मित्रपरिवार, समाज, घरातील लोक यांचं सहाय्य आहे, पतीचं सहाय्य मोलाचं आहे. तर हा प्रेमविवाहाचा विषय जो आहे हा फार नाजूक आहे. काही प्रेमविवाह मुलं मुली करतात, पण आईवडिलांना त्याची कल्पना नसते. आईवडील होकार देतील का नकार देतील यांना त्यांना भीती वाटते, संशयता वाटते, विश्वास नसतो. मला एक आश्चर्य वाटते की तुम्हाला ज्यांनी जन्म दिला, मोठं केलं, नोकरी लावली, बुद्धीचा विकास तुमचा केला, चालणं बोलणं शिकवलं, त्याच्यावर तुमचा विश्वास नाही. दोघांना, मुलाच्या कडच्यांनाही मी सांगतोय, मुलीकडच्यांनाही सांगतोय, मुलीलाही सांगतोय, मुलांनाही सांगतोय. आणि तुम्ही एवढी जीवनाच्या आयुष्याची गोष्ट एकट्याने निर्णय घेतात, अचानकपणे रजिस्टर विवाह करता. हा रजिस्टर केलेला जाणारा विवाह कायद्याच्या कक्षेत आणला पाहिजे. आईवडिलांची संमती त्याला असल्याशिवाय हा विवाह मान्य नाही झाला पाहिजे. ज्याप्रमाणे तुम्ही वारसा हक्क जन्मतःच देतात आणि मग हा हक्क आईवडिलांना का नसावा? कंपनीमध्ये नोकरी करणाऱ्यांना जे ज्येष्ठ अधिकारी असते त्यांना हे अधिकार आहे, शाळेतल्या शिक्षकाला अधिकार आहे, डॉक्टरांना अधिकार आहे, एखादा ग्रामसेवक तलाठीला हे अधिकार आहे लोकांचे घेण्याचा. आमदार खासदार निर्णय घेतात, कायदे करतात. ही गोष्ट त्यांच्या लक्षात काय येत नाही अजूनपर्यंत. सार्वजनिक विवाह मंडळ, सार्वजनिक विवाह समारंभाला ही मंडळी हजर राहतात, पण हे डोक्यामध्ये, मेंदूमध्ये काय येत नाही की आईवडिलांचाच इथे सही पाहिजे.
रजिस्टर खरेदीमध्ये एक लहानशी वस्तू खरेदी केली, 1 एकर शेती घेतली, 1 रूम घेतली, तर तिथे सह्या लागतात, आधार कार्ड लागते, चेकने पैसे द्यावे लागतात, नाना तऱ्हेची बंधनं आहे. आणि हा जीवन आयुष्याचा आता याच्यातून, हे तर नुसतं त्या दोघांचं नाही आहे, पण याच्यातून जी संतती होणार आहे ते तर देशाला विघातक झाली तर काय करणार, अतिरेकी झाली तर काय करणार. गुणसूत्र बघावे लागतात, गुणसूत्र विज्ञानाला पण मान्य आहे. आणि म्हणून आपण बघतो की वर्तमान स्थिती जी नवी पिढी झालेली आहे, कायद्याचा अधिकार आईवडिलांना नसल्या कारणाने हे स्वतंत्र निर्णय घेतात, स्वतंत्र अनुभूती करतात, स्वतंत्र प्रवास करतात. कुंभमेळ्यामध्ये जे लोक मेले त्याच्यासोबत आईवडील किती होते याची गणना करायला पाहिजे. हनीमून अतिरेक्याच्या ठिकाणी करतात जिथे अतिरेकी जास्त आहे. काश्मीरमध्ये अतिरेकीचं प्रमाण वाढलेलं आहे, मणिपूरमध्ये वाढलेलं आहे, अनेक ठिकाणी आहे. आणि हनीमून हा हॉटेलमध्ये करण्याचा कार्यक्रम आहे का? विवाह झाल्यावर आपल्या कुलदेवतेचा नमस्कार करायला जायला पाहिजे, तिथे आईवडील सोबत न्यायला पाहिजे. नावाला जातात, तीर्थयात्रा करायला जातो, पण काही नाही. खाणं पिणं मौज करणं हॉटेलमध्ये हेच आहे नवीन तरुण पिढीचं. आपण बघायला पहा, आता 12वी 13 11वीच्या परीक्षा असतात, 10वीच्या परीक्षा असतात. परीक्षा झाल्यावर मुलं गल्लीबोळातून जाताना वाजवत जातात. काय प्रकार आहे? आमच्याकडनं शिक्षक जर जात होते रस्त्याने आणि आम्ही असतो तर खाली मान घालून पटकन निघून जात होतो. शिक्षकाचा आदर केला आहे मी, आईवडिलांचा आदर केलेला आहे. मारवाडी समाजामध्ये, अग्रवाल समाजामध्ये आपण एक विशेष, आणि सिंधी समाजामध्ये आपण जर बघितलं तर एक विशेष आवडीची गोष्ट त्यांच्यात आहे. त्यांचा एखादा शाप असलं, दुकान असलं, ऑफिस असलं आणि आई वडील असलं तर ते त्यांच्या सीटवरून उठतात, आईवडिलांना नमस्कार करतात आणि त्या सीटवर त्यांच्या बसवतात. इतरत्र मुलं त्यांच्याच सीटवर बसतात, आई वडील गिऱ्हाईकाच्या याच्यावर बसतात. लाजिरवाणी शर्मेची गोष्ट आहे. मान सन्मान इथे नाही. ही प्रेरणा झाली पाहिजे. एवढं बघून अनेक मुलांनी मुलींनी विवाहाला पसंती देताना नाकारलेलं आहे. ती अशी उदाहरणं माझ्याकडे आहे. अशा मुलामुलींना मी धन्यवाद देतो, आदर्श म्हणतो. संस्कृतीचं सर्टिफिकेट यांना द्यायला पाहिजे. नोबेल परीक्षक भारतरत्न कोणाकोणाला दिले जातात आता हा एक प्रश्न संशोधनाचा आहे. आदर्श पिढी निर्माण होण्यासाठी आदर्श विवाह होणे गरजेचं आहे, आदर्श समाज निर्माण होणे गरजेचं आहे, आदर्श कुटुंब निर्माण होण्याचं गरजेचं आहे. शाळा कॉलेजमध्ये काय शिकवता कोणास ठाऊक. 7-8 वर्ष झालेला MD डॉक्टरसुद्धा रिपोर्ट आणतो तेव्हा औषध लिहितो, मग त्याला काय समजते. आमचे वडील वैद्य होते, नाडीवर बोट ठेवायचे, 3 पुड्या द्यायचे, उद्या येऊ नको, कारण तो बरा होणार होता. एकही मृत्यू माझ्या वडिलांच्या आयुर्वेदाच्या औषधोपचारात गेले नाही. क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये किती मृत्यू होतात, ICU मध्ये किती मृत्यू होता याची गणना कोणी संशोधन करतच नाही आहे. हाही ज्योतिषशास्त्राचा विषय आहे. मी तर आता असं म्हणेल की वैद्याकडे जाताना काही भीती नाही. नॉर्मल BAMS आयुर्वेद होमिओपॅथीवाले डॉक्टरना किंमत असते, आपुलकी असते, घरोबा असतो. परंतु आपण जेव्हा दुसऱ्या दवाखान्यात जातो, मोठ्या दवाखान्यात जातो, तिथे पॅकेज असते, पैसे भरानंतर ट्रीटमेंट. ही प्रवृत्ती चांगली नाही. हॉटेलमध्येही पुष्कळशात आहे, तुम्हाला काय पाहिजे कुपन घ्या मग बसा. भारतीय संस्कृतीला लज्जास्पद आहे. प्रेमविवाह करताना आपल्याला बघायला हवं की मुलाचं स्थान मुलीचं कुठे आहे, मुलाचं स्थान मुलीच्या कुंडलीत कुठे आहे, मुलीचं स्थान मुलाच्या कुंडलीत कुठे आहे.
हा 2 ओळी ते 4 ओळीचा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. ज्या वेळेला आपण रस्त्यातून जातो तेव्हा असुरक्षित असतो. तुम्ही 4 व्हीलरमधून जा, तुम्ही विमानातून जा, 2 व्हीलरमधून जा, पायी चालत जा, बैलगाडीने जा, तरी तो प्रवासच असतो. पण ज्या वेळेला तुम्ही मंदिरात असतात, पवित्र जागी असतात, ज्या वेळेला आमच्या कार्यालयात असतात, त्यावेळेला सुखात असतात, पवित्र जागी असतात, ज्या वेळेला तुम्ही घरी असतात त्यावेळेला तुम्ही मन शांत चित्त असतात, आयुष्यमान असतात. ज्या वेळेला जंगलातून गाडी जाते, घाटातून गाडी जाते, उतरतीहून गाडी जाते, चढतीहून गाडी चढते, त्यावेळेला जीवन धोक्याचं असते. हाच उद्देश. मुलाचं स्थान मुलीच्या कुंडलीत कुठे आहे, ते जर अष्टमस्थानी असले, मृत्यूस्थानी असेल तर आयुष्य कमी होईल. मुलीचं स्थान मुलाच्या कुंडलीमध्ये अष्टमस्थानी मृत्यूस्थानी असलं तर तिचं आयुष्य कमी होईल. आयुष्य नाही कमी झालं तर निदान आरोग्य पीडितपणा तरी येईल. ती स्थानं भाग्यात लाभात असली तर ती भाग्यवान होईल, लाभात होईल. कर्तव्य करीत असली, ती चांडाळ योगामध्ये असली, कुयोगात असली तर तिथे नोकरानी म्हणूनच भांडे घासावे लागतील, जीवित काम करावं लागेल, शेतात जावं लागेल, मोलमजुरी करावी लागेल. श्रीमंत घराण्यात सुद्धा हे मी बघितलेलं आहे. आणि विवाहानंतर काय होणार आहे? विवाहानंतर अष्टम स्थान, षष्टम स्थान, कुयोगाचं स्थान, स्फोटक स्थान, सासूसुनाच्या संबंधामध्ये विरोधाभास, तो वादाचा संसार, घटस्फोटाचा संसार, दुराव्याचा प्रश्न, चिडचिड, भांडण, तंटा, एकमेकाचं मिलन नाही, स्वभावात अंतर, हे प्रकार पाहायला मिळतात. आणि विवाहाच्यानंतर भाग्य लाभ असे जर झालं तर मग विवाह झाल्यावर लाभ होतो, भाग्य उघडते, भाग्य मिळते. आपण एखादं म्हणतो, एखादं अपत्य झालं, मुलगा झाली, मुलगी झाली आणि आपली नोकरीमध्ये बढती झाली, नोकरी लागली, उद्योगधंदा चालू लागला, आरोग्यात सुधारणा झाली, एखादी वस्तूची खरेदी झाली, तर आपण काय म्हणतो? चांगल्या पावलाची लक्ष्मी आली, चांगली सूनबाई आहे. तर हे ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून कळते. अनेक वेळा सूनबाई एखादी आली आणि सासूचा पाय तुटला, नोकरी गेली, आजारपण झाला, मृत्यू झाला, निधन झाला, अपघात झाला, तर त्याच घटनेच्या माध्यमातून सुनेला नाव ठेवलं जाते, आयुष्यभर तिचं हे होते. म्हणून मुलीच्या वडिलांनी सुद्धा हे फार बघणं आहे, मुलांनी बघणं आहे, मुलाकडच्या मुलींना पण बघणं आहे विवाहाच्या बाबतीत. तो विवाह प्रेमविवाहाचा असो, ठरवलेला असो, सामाजिक असो, सार्वजनिक याच्यामध्ये विवाह केलेला असो, नातेसंबंधात विवाह ठरलेला असो, मुलाकडून ठरलेला असो, मुलीकडून ठरलेला असो, नात्यात असो, गल्लीबोळातला असो, शेजाऱ्यापाजाराचा असो, दूरवरचा विवाह असो, हे सगळं आपण वेगवेगळ्या जन्मकुंडल्या काढून त्याचं मिलन कुंडली करून विवाह ठरवला पाहिजे, हेच सांगण्याचा प्रयत्न प्रेमविवाहाच्या बाबतीत, ठरवलेल्या विवाहाच्या बाबतीत माझा आहे. माझी आता मी 1-2 दिवसामध्ये दौरा आहे माझा, म्हणून काही व्हिडिओ प्रसारित होणारही नाही. कोणाचे प्रश्न जे व्हॉट्सअपच्या द्वारे असतात ते घेतले पण जाणार नाही. 5 एप्रिल नंतर मी कार्यालयात हजर होईल. माझी पत्नी सोबत होती त्यामुळे मला सहाय्य होतं. ग्रंथसामुग्री घेताना मी प्रवासातही करत होतो, परंतु आता एकट्याने सर्व करावं लागतं आहे. तिचं वचन आहे म्हणून मी हे कार्य करतो आहे. निधनापूर्वी 2 मिनिटाच्या अगोदर तिने मला हे वचन घेऊन घेतलेलं आहे, म्हणून मी त्याच्याशी बांधिलकी आहे. अजूनही मी गोड खात नाही, टी व्ही लावत नाही, सण समारंभाला, यात्रा उत्सवात जात नाही, फक्त मंदिरात जाणं येणं असते. आजही तिच्याच पलंगावर तिचेच वस्त्र घालून, तिचाच फोटो जवळ करून, अगरबत्ती धूपबत्ती लावून मी निद्राधीन घेतो. आता 5 वाजेला उठलो, स्नान वगैरे केलं, तिच्याजवळ
पती पत्नीचं नातं असं घट्ट असायला हवं, दुरावा नसावा, एका ताटात जेवण असावं. मी एका ताटात जेवत होतो. शोधपावरचा घास तिने अर्धा घेतला, अर्धा मी घेतला. तिनं गिळलेला मला पाहिला. माझ्याकडे दोघे डोळ्याची दृष्टी टाकली, हात नीट केले, डोळे बंद केले, तोंड बंद केले आणि निद्राधीन झाली. त्याच्या अगोदर माझ्याकडनं वचन घेतलं की माझं कार्य पुढे तुम्हाला चालवायचं आहे. मला हे कार्य चालवण्याची किंवा पैशाचा लोभ आहे असं काही नाही, कारण मी पैसे घेतही नाही. ते सगळं धार्मिक कार्याकरता करतो. कारण इथे अलंकार बोरकर ज्वेलर्स आणि विक्रम बोरकर ज्वेलर्स या मुलांना मी ज्वेलरची शॉप टाकून दिलेली आहे. उदरनिर्वाहाचं साधन आहे. टॉपवरची ज्वेलर्स आहे. 95-98 मार्क मिळवणारी ही मुलं होतं. माझ्याकडे एका मंत्र्याची ताई येत होती, बहीण येत होती. ती म्हणे मुलांना मी घेऊन जाते, नोकरी लावते. परंतु मी नाही म्हटलं, कारण माझा ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे. त्यांना मी इथेच माझ्या जवळच आहे आणि ज्वेलर्सची शोरूम बऱ्यापैकी आहे. म्हणून ज्योतिषशास्त्राच्या साह्याने माझा पण विश्वास पाहिजे आणि मी विश्वास ठेवतो आणि त्याप्रमाणे वागतो. पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया.